कोण तुम्ही? विशाल कुठे गेले? ते तर बाहेर गेलेत. मी त्यांचा मित्र आहे. बसा ना. तुम्ही पाहिलं नाही हो कधी तुम्हाला आधी? मी त्याचा लांबचा मित्र आहे. अच्छा. हा. ऐका ना, तो हा, बोला. कुठे गेलाय आणि कधी येईल? ते कंपनीच्या कामानिमित्त बॉस सोबत बाहेर गेलेत, आउट ऑफ गेलेत. आउट ऑफ गेले असं? हम्म. अच्छा. बरं ऐका ना, त्यांनी माझे पैसे काढून ठेवले होते असं बोलला मला. पैसे? हा. कसले पैसे? अहो त्यांनी ना माझ्याकडनं 60,000 रुपये घेतले होते. 60,000? हा. आणि अहो तो बोलला आज ये घरी, मग मी देतो तुला पैसे. पण कशासाठी घेतले होते त्यांनी आता नेमके? ते मला काही माहिती नाही बरं का. आता तो मला बोलला मला खूप अर्जंट लागतंय. मग मी त्याला एवढं विचारलं नाही. मी म्हटलं आहे ठीक आहे, मित्र आहे. मग दिले मी 60,000 रुपये. पण आता 3 महिने झाले, तो मध्यंतरी माझा फोन पण उचलत नव्हता. आता मी त्याला काल परवा फोन केला, तर तो म्हणे ठीक आहे मी करून ठेवतो मॅनेज, मग तू ये ह्या ह्या दिवशी. आणि एवढे पैसे? मला तर त्यांनी काय सांगितलं नाही अशा पैशांबद्दल काय. हे बघा, ते तुम्हाला सांगितलं नाही किंवा त्यांनी कशासाठी वापरले ते मला काही माहिती नाही. तुम्ही फक्त माझे ते 60,000 रुपये द्या आणि मला जाऊ द्या. कारण माझी ना एक मीटिंग आहे अर्जंट, मला तिकडे पण जायचंय. पण पैसे तर नाहीये माझ्याकडे. त्यांनी कोणतेच पैसे काढून नाही ठेवले तसं वर. दिले का नाही माझ्याकडे काही पैसे त्यांनी. पैसे नाही तुमच्याकडं? नाही. अहो आता एवढे दिवस झाले, 3 महिने झाले. हा, त्या माणसाला काही अक्कल आहे का तुमच्या नवऱ्याला? आता 3 महिन्याच्या नंतर मी पैसे मागायला आलो तरी सुद्धा तो म्हणतोय की, तुम्ही म्हणताय की नाही माझ्याकडे पैसे. अहो नाहीयेत तर नाहीयेत, मग काय सांगू आता मी हे तुम्हाला? बघा, मला काही तुमचं काही रिझन बिझन काही ऐकायचं नाहीये. मला माझे पैसे आताच्या आता पाहिजे, बस. आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे, तुमचं सगळं बरोबर आहे हो. पण माझा नवरा नाहीये ना घरी. तुम्ही त्यांना फोन लावा बरं एकदा. अहो मी काही रिकामा आहे का इथं त्याला फोन लावायला? अहो तुम्ही एकदा फोन तर लावा, म्हणजे मला त्यांच्याशी बोलू तर द्या. नाही नाही, हे बघा, मी काही रिकामा फिकामा नाही इथं फोन लावून द्यायचा, त्याच्यानंतर मग त्याला बोलायचं पैसे बाबा काढून नाही ठेवले का असं तसं. अहो तुम्हाला तुमचे पैसे पाहिजेत ना, मला फोन लावून द्या, मी त्यांच्याशी बोलते. माझ्याकडे फोन नाहीये. फोन नाही का तुमच्याकडं? नाहीये. मग तर मी कशाला लावणार आहे फोन? हा. नाही नाही, मी अजिबात अशा फालतू तुम्ही माणसाला फोन थांबा नाही लावणार. 5 मिनिटं, मी शेजारच्यांच्या फोनवरनं फोन लावते त्यांना. हे बघा मॅडम, माझ्याकडे ना एवढा टाइम नाहीये की तुम्ही शेजारच्याकडे जाल, फोन लावाल, बोलाल. एवढा टाइम माझ्याकडे नाहीये आणि मला अर्जंट मीटिंगला जायचंय हो. तुम्ही ते पैसे काढले होते ते तो अहो बोलला ना पण मला. पैसेच नाहीये तर मी कुठून देणार आहे तुम्हाला? तुमचे पैसे दिले असते ना मी. तुमचं एवढं बोलणं ऐकलं असतं का बरं? तुम्ही फोनही लावायला तयार नाहीये. फोन तर लावून द्या. बरं घ्या बघा, घ्या लावून बघा तुम्ही फोन, उचलतो का बघा. कारण त्याला माहितीये ना आज मी घरी येणार होतो, फोनच उचलणार नाही. स्विच ऑफ आहे त्यांचा फोन. अहो मॅडम, मला माहितीये तो स्विच ऑफच करून ठेवणार आहे ना फोन, कारण मी पैसे घ्यायला येणार आहे. आता काय करायचं? माझ्याकडे काहीच पैसे नाही हो. खरंच मी तुम्हाला दिले असते हो. बरं ऐका ना, तुमच्याकडे पैसे नाही ना, तर पैशाच्या बदल्यात खूप काही देण्यासारखं. माझ्याकडे काहीच नाही हो माझ्याकडे देण्यासारखं. ना मी मंगळसूत्र घातलंय ना बांगड्या. काहीतरी असलं पाहिजे ना देण्यासारखं. मग मी दिलं असतं. अहो ते मंगळसूत्र, तुमच्या बांगड्या, ते सोनं नाणं मला काहीच नाही पाहिजे. मला ना तुमचं प्रेम पाहिजे. अहो काय बोलताय तुम्ही हे? हा? 60,000च्या बदल्यात मी स्वतःला विकून देणार आहे का? अच्छा, मग ठीक आहे, चला आणा माझे पैसे आणा. कुठूनही मॅनेज करा, तुम्ही घरातलं काही सामान विका, पण मला आजच्या आज माझे 60,000 रुपये पाहिजे.
अहो पण नाहीये माझ्याकडे पैसे, तर कुठून देऊ मी तुम्हाला? अहो नाही येत हे तुमचं प्रेम द्या ना मला. हा माणूस आहे तुम्ही? हा, माझा नवरा घरी नाहीये आणि तुम्ही मला असं असल्या भाषेत बोलताय? तुमचा नवरा माझ्यामुळेच घरी नाही आज. तुमच्यामुळे? हा, अहो मी पैसे घ्यायला येणार होतो, मग गेला ना पळून तो. कुठं बॉस बीस सोबत नसल गेला तो, तो पळून गेलाय. बरं पटकन डिसिजन घ्या आणि सांगा, नाही तर एखादी तुमचं फ्रीज वगैरे काय असेल ते विका, घरातलं सामान फिमान, आणि माझे 60,000 रुपये जमा करा आणि मला द्या पटकन. माझ्या घरात असं कोणतंच महागडं सामान नाहीये की जे विकून तुम्हाला 60,000 रुपये येतील. बरं हे घर कोणाचं आहे मग? अहो हे घरात भाड्याने राहतो आम्ही. अच्छा, घर आणि पण 60 भाड्याचं. हजारासाठी तुम्हाला घर द्यायचं का? नाही मग अहो कमी रक्कम आहे का माझी 60,000 रुपये? हा, काय ते 2-3 हजार रुपये का दिले तर दिले आणि झालं तर झालं. बघा तुम्हाला 2 ऑप्शन दिले, एक तर 60,000 द्या, एक तर तुमचं प्रेम द्या. हात नका लावू मला. एवढा तोरा वाया चाललाय ना तुमचा, हात नका लावू, इकडे नका लावू, तिकडे नका लावू, तर 60,000 रुपये द्या. ठीक आहे, मी ना तुम्हाला प्रेम द्यायला तयार आहे, पण जे काय होईल त्याच्यानंतर जर तुम्ही माझ्या नवऱ्याकडनं किंवा माझ्याकडनं पैसे मागायला आले तर तुम्ही तुमचा विचार करून घ्या. मग मी डायरेक्ट पोलिसांकडे जाईल. अहो तुम्ही ना एक वेळेस मला प्रेम दिलं ना, तर मी तुमचं घराचं तोंड सुद्धा बघणार नाही, समजलं का? ठीक आहे तर मग. चला मग, चला ना. आहे का बेडरूम तुमच्या घराला का नाही? तो पण हो आहे. आहे ना, चला मग. पण वहिनी, विशालला ना खूप सुंदर बायको भेटली. अहो चला ना, तर काय लाजायचं याच्यात? का हो, आह, मला एक गोष्ट सांगा. हा. तुम्ही किती लोकांकडनं पैसे घेऊन ठेवलेत असं? अरे कोणाकडूनच पैसे घेतले नाही मी. 60,000 रुपये घेतलेत तुम्ही तुमच्या मित्राकडनं. कोणता मित्र? असे लोक दारावर यायला लागले पैसे मागायला, तुम्हाला काही वाटतं का नाही? हा, अरे पण कोणता मित्र आणि कधी दारावर आला होता? अहो तुमचा एक मित्र आला होता. काय नाव आहे? त्याचं नाव अजय होतं वाटतं. अरे अजय नावाचा मित्रच नाही माझा कोणी. अहो असं काय बोलताय? तुमचा अजय नावाचा मित्र असा उंचसा गोरा गोरासा आहे, आला होता तो पैसे मागायला. मग मी त्या बाजूच्या मावशी आहेत ना, हा. हा त्यांची मुलगी म्हणत, तिच्याकडनं मी 60,000 रुपये घेतले आणि त्या माणसाला दिले. अरे पण कोणाचेच पैसे नव्हते ना, आणि कशाला दिले तू? विचार, मला फोन तर करायचा ना. अहो कसा फोन करायचा? माझ्याकडे काही फोन आहे का? तो माणूस तुम्हाला फोन लावायला सुद्धा तयार नव्हता, मग मी त्याच्या फोनवरनं तुम्हाला फोन लावला तर तुमचा फोन स्विच ऑफ अरे होता. मी साहेबासोबत मीटिंग मध्ये होतो ना, आणि पण कोणीच नव्हता. दुसऱ्याचे पैसे घेऊन तो घेऊन पण गेला, आणि तू सांगायचं नव्हते या परवा, लगेच पैसे देऊन पण टाकले. तो माणूस जायलाच तयार नव्हता. आणि आपल्याकडे भगवंताच्या कृपेने खूप पैसा आहे, मी कशाला कोणाकडून पैसे घेऊ? 1 रुपया कोणाचा उधार नाही आपल्याकडे, माहिती का? तू फसलीये. कोणतरी येऊन 60,000 रुपये घेऊन गेलं तुझं. आता नाव नाही, पत्ता नाही, तू कुठल्या कुठं राहतो माहितीये का? हा, आता बघ तू ते शोध कर. मी आता गावाहून आलो, थकून आलो, 3 दिवस गाडीमध्ये बसलो होतो माहिती का? एवढा लांबचा प्रवास केला आणि तुझं ते आलं. बघ ते कोण, फोन नंबर असेल तर बघ ना, त्याचा काही नंबर आहे का? नाही. ठीक आहे, मी बघ आराम करतो थोडा. बापरे, त्यांना काय सांगू? 60,000 नाही, पूर्ण इथं सगळं वाटोळच चालू.